15 पेक्षा अधिक तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचे अश्लील व्हिडिओ तयार केले आणि त्यानंतर त्यांना ब्लॅकमेल करत त्यांचं लैंगिक शोषण करण्यात आलं। हा धक्कादायक प्रकार कोल्हापुरातून समोर आलाय। शाहिद समीर सणदी असं या आरोपीचे नाव आहे। धक्कादायक गोष्ट म्हणजे या सगळ्या प्रकरणात आरोपी शाहिद सोबत एक शासकीय कर्मचारी सुद्धा होता। राज्यात आधीच अमरावतीच्या आयान अहमद प्रकरणानं खळबळ उडालेली असताना कोल्हापुरातही अशाच घटनेची पुनरावृत्ती झाली। परतवाडाच्या आयांप्रमाणेच कोल्हापुरातील शाहिद समीर सणदी या आरोपीनं 15 पेक्षा अधिक तरुणींचं आयुष्य उद्ध्वस्त केल्याचं बोललं जातंय। कोल्हापूरला हादरवणारं हे लव जिहाद प्रकरण एकंदरीत काय आहे पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ। कोल्हापुरातील हातकणंगले तालुक्यातील पुलाची शिरोळी या भागातील लव जिहाद प्रकरणानं खळबळ उडाली आहे। एक 20 वर्षीय तरुणीनं राजारामपुरी पोलीस ठाण्यामध्ये दिलेल्या फिर्यादीनुसार हा प्रकार उघडकीस आला। तरुणीनं दाखल केलेल्या तक्रारीनुसार शाहिद सणदेच्या मामाचं गाव हातकणंगले तालुक्यामध्ये आहे। शाहिदचं तिथे वारंवार येणं जाणं असल्यामुळे त्यानं तेथील एका महाविद्यालयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं। त्याने या मुलीला वेगवेगळी आमिष दाखवून तिचे अश्लील व्हिडिओ तयार केले। या व्हिडिओच्या माध्यमातून त्यानं संशयित तरुणीला ब्लॅकमेलही करायला सुरुवात केली। त्यानंतर या तरुणीनं पोलिसांमध्ये धाव घेत या प्रकरणी तक्रार दिल्यानंतर हा सगळा धक्कादायक प्रकार उघडकीस आला। या शाहिदनं अनेक महिलांचे लैंगिक शोषण केले असल्याचंही चर्चा आहे। यानंतर त्यानं हे व्हिडिओ आपल्या एका मित्राला पाठवल्याचं समजतंय। शाहिदनं ज्याला हे व्हिडिओ पाठवले तो मित्र म्हणजे शाहरुख देसाई हा अजूनही फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत। महत्त्वाचं म्हणजे या प्रकरणातली संशयित आरोपी असणारा शाहरुख देसाई हा शासकीय कर्मचारी आहे। तो MSCB अभियंता आहे। त्याच्याकडेही परिसरातील काही महिलांचे अश्लील व्हिडिओ असल्याचंही शक्यता वर्तवण्यात येते। त्या दृष्टीने पोलिसांचा तपास सुरू आहे। संशयित आरोपी असणारा शाहिद सणदे फार्मसीचं शिक्षण घेतोय। तो सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणीशी संपर्क साधायचा। त्यानंतर त्यांना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून लॉजवरती नेऊन त्यांच्यावरती अत्याचार करायचा। एवढंच नाही, यावेळी या संबंधाचे व्हिडिओ शूट करायचा आणि हेच व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत ब्लॅकमेल करत या पीडितांचं मानसिक आणि शारीरिक शोषण करायचा। धक्कादायक गोष्ट म्हणजे आरोपी शाहिदनं शिरोळी, हुपरी, हातकणंगल्यासोबतच परिसरातील अनेक गावातील तरुणी या जाळ्यामध्ये अडकलेल्या असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे। या तरुणी 18 ते 22 वयोगटातील असल्याची माहिती आहे। या प्रकरणामुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे। पोलिसांनी शाहिद समीर सणदे याला अटक केली असून पुढील तपास सुरू केला आहे। त्याला न्यायालयानं 4 दिवसांची पोलीस कोठडी देखील सुनावली आहे। शाहिदचे हे घाणेरडे कारनामे समोर आल्यानंतर त्याच्या वडिलांनी देखील या घटनेचा निषेध नोंदवलाय। माझ्या मुलाला फाशीची शिक्षा द्या अशी मागणी त्यांनी व्हिडिओच्या माध्यमातून केली आहे। नमस्कार, मी समीर बोंडला संदे, राहणार शुर्ली पुलाची। प्रथमतः मी कोल्हापूर जिल्ह्यातील शुर्ली गावातील सर्व हिंदू माता भगिनी यांची जनतेची माफी मागतो। माझ्या मुलांनी जे कृत्य केले आहे ते अतिशय निंदनीय आहे आणि आमचं संदे कुटुंबीय त्याला कसलाही पाठिंबा देणार नाहीत। आणि आमच्या पोलीस प्रशासनाला कळकळून विनंती आहे की तिने जे न्याय देतील ते आम्हाला मान्य आहे। गावकरी जे शुर्लीत न्याय देतील आम्हाला मान्य आहे। पोलीस प्रशासन कशाचा विचार न करता त्याला फाशी शिक्षा द्यावी ही आमची मागणी आहे आणि आमचा ह्याला कसलाही विरोध नसणार। आणि प्रथम आणि एकदा मी शुर्ली गावातील सर्व हिंदू भगिनी भाऊ आमचे जे आहेत मी त्यांची माफी मागतो आणि जे पीडित तरुण आहेत त्यांची बी माफी मागतो आणि आम्हाला क्षमा करावी आणि आम्ही तुम्हाला काय मदत लागेल ते आम्ही त्याला करू आणि आमच्या मुलाला जे शिक्षा होईल ते आम्हाला मान्य आहे। पोलिसांनी त्याला फाशी दिली तर पण आम्हाला मान्य आहे आणि आम्ही याचा संधीपर्यंत कुठलाही सपोर्ट करत नाही। आम्ही कायम तुमच्या मागे राहू। तुम्ही जो निर्णय देतील ते आम्हाला मान्य आहे। दरम्यान या प्रकरणामुळे परिसरामध्ये संतापाचं वातावरण आहे। तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात उडून लैंगिक शोषण करणाऱ्या आरोपी आणि त्याच्या साथीदारावरती कडक कारवाई करावी या मागणीसाठी मंगळवारी शिरोळी गाव बंदचे आवाहन सकल हिंदू समाजाच्या वतीनं देण्यात आलं। त्यामुळे या प्रकरणामध्ये आता काय घडतंय, कोणती अपडेट समोर येते हे पाहावं लागेल। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।